हॅलो भाई, तुमचं सर्वांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आतापर्यंत मी भरपूर असे व्हिडिओ बघितले यूट्यूबवरती आणि ऐकले पण होतो की संभाजीनगरचा प्रोझॉन मॉल. तर फायनली मी आज त्या मॉलवर आलो आहे आणि थोडीशी शॉपिंग करायची. तुम्हाला दाखवतो मी प्रोझॉन मॉलमध्ये कोणते कोणते ब्रँड आहेत. आणि हे बघा, असं बाहेरून दिसतं प्रोझॉन मॉल. आता मध्ये जाऊन आपण बघूया की आतमधून कसं दिसतं. बाहेरून तर खूप भारी दिसतं आणि रात्री बघण्यासारखं खरंच असतं, कारण की आम्ही आफ्टरनूनमध्ये पण आलो होतो, पण त्यावेळेस खूप जसं काही गर्दी वगैरे नव्हती. पण आत्ता रात्री खूप बघण्यासारखी मजा. आता मध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो कसं वाटतं. हे बघा, हे बॅगचं सेक्शन आहे आणि इकडे कपड्याचं सेक्शन आहे. आता जिकडे नजर फिरणार ना तिकडे सगळं तुम्हाला असं दिसणार आहे. हे इकडे हे बघा बॅग. माझं अलाउड नाही आहे एवढं शूटिंगला, तरी पण मी दाखवतो आहे तुम्हाला, जे दाखवते तेवढं. बॅग वगैरे असं हे बघा, ओनली जॉक जोन्स असे ब्रँडेड आहेत मस्त मध्ये, बाटा वगैरे. आणि स्टार्टिंग कुठून होतं म्हणलं, स्टार्टिंग कुठून होतं. हे बघा, बाटाचं पण शोरूम आहे इथं. जो म्हणजे मोस्ट ऑफ भरपूर ब्रँड आहेत इथं. हां बघा, तुम्ही फर्स्ट फ्लोअरला तुम्हाला ना ते क्रॉक्स वगैरे दिसतील आणि पुढेच जॉकी आहे. तिथे मला एक जॉकेट बघायचं आहे. मी बीडला होतो ना त्यावेळेस जॉकेट बघितलं होतं, पण ते खूप मोठं होतं मला, म्हणून मी मित्राला म्हणलं आता इथे जॉकीमध्ये ट्राय करतो भेटते का, आणि प्राईस पण बघतो, कारण की मोस्ट ऑफ मॉलमध्ये प्राईस खूप हाय असतात. तर आता आपण जाऊन चेक करू मध्ये. शूटिंगसाठी अलाउड नाही एवढं, पण तरी मी दाखवतो. हे टी शर्ट बघतो मी घालून, माझ्या जे अंगावर आहे ना सेम हेच आहे, फक्त कलर वेगळा. तर ट्राय करून बघतो मी मला. मी आता एक जॉकेट घेतलेलं आहे ब्लॅक कलरचं, पण आता जातो वरती चेक करतो. मला ते हुडीवालं जॉकेट नाही भेटलं, त्याच्यामुळे मी आता दुसरीकडे बाहेर ट्राय करतो. आणि आता कसं आहे माहिती आहे का, मी ज्यावेळेस एंट्री केली ना त्यावेळेस मध्ये खाली शूटिंगला अलाउड नव्हतं, तरी पण मी थोडं दाखवलं. पण आता ओव्हरऑल बाहेरचं मी दाखवू शकतो. मध्ये शॉपमध्ये जर दाखवत असेल तर परमिशन घ्यावं लागेल मे बी. पण आता बघू पुढे काय घ्यायचं असेल तर मी मध्ये परमिशन घेऊन शूट करतो, अदरवाईज तुम्हाला मी असंच दाखवतो. आता हे बघा, सेकंड फ्लोअरला ना हे असंच आहे भरपूर, म्हणजे डी कॉट वगैरे असे मॅक्टी हे असे. इकडे ना लहान मुलांसाठी हे गेम्स झोन आहे आणि गेम्स वगैरे इकडे पण एक ब्रँड आहे. म्हणजे मोस्ट ऑफ भरपूर ब्रँड आहेत इथे वरती, म्हणजे पूर्ण मॉलमध्ये सगळे ब्रँड आहेत. आणि एकदम खाली गेलात ना तर तुम्हाला तिथं नॉर्मल क्लॉथ वगैरे भेटतील. अदरवाईज तुम्हाला जर खिसा लवकरच कट करायचा असेल तर मग तुम्ही वरती पण ब्रँडमध्ये डायरेक्ट हे करू शकता, शॉपिंग करू शकता. असं आहे वरती पूर्ण पुमा वगैरे असं आहे. तिकडे स्पायकर बरं आहे, तर मी स्पायकरमध्ये पॅन्टचं इकडे स्पायकरमध्ये पॅन्ट ट्राय करतो, कारण मी ह्याच्या अगोदर पण स्पायकरमध्ये पॅन्ट घेतली होती, तर ती चांगली होती. आता मध्ये जाऊन बघतो एखादी चांगली भेटते का. हे बघा, हे किलर एक आहे बीडमध्ये पण, किलर आणि दुसरं कोणतं स्पायकर आलेले आहेत, पण एवढे महागडे आहेत ना. एक टी शर्ट 1700 रुपयाचे, जे मी आता घेतलं आहे ना ते 1600 रुपयाचं आहे, म्हणजे अराऊंड 1700च्या अराऊंड आहे. तर वरती आहे का कोणतं फ्लोअर. इकडे बघा पुढे झोन आहे पूर्णपणे. वरून हे असं दिसतं पूर्ण मॉल असं. आपण दुसरे या फ्लोअरवरून वरती गेलो का, दोनच फ्लोअर आहेत का. हो, दोन मोठे. आधी जास्त पण तिकडे एक शोरूम आहे, लिवायचं पण आहे, रिबॉक्सचं पण आहे. चल पुढे जा, तुम्हाला मी आणखी जवळून दाखवतो. बघा, हे किलर
पण महाग एवढे आहेत ना की बस. म्हणजे तुम्ही थोडी जरी शॉपिंग केली ना तर आरामात 5-7 हजार रुपयाचं तर फार धक्का लागतो एवढे आहे. इथं हे आदिदासचे आणि इकडं लेवाईसचे टॉप ब्रँड. मी आता एक याच्यामध्ये स्पायकरमध्ये गेलो होतो एक टी शर्ट, तर माझं ना साईजचा प्रॉब्लेम आहे माहिती आहे मला. यस साईजसुद्धा बसत नाही आणि त्याच्या मला असं ब्रँडमधून घेतलं ना तर खालून कट करावंच लागतात ते. हे बघा रिबॉकचे आणि पुढे हे टोटल पण आहे, बंडर पण आहे, अंबर आणि इकडे फूड झोन, पिझ्झा बर्गर इकडे. असं घ्यायचं नसेल ना पण बघण्यासाठी मजा आहे, त्यामुळे तुम्ही एक्सप्लोर करायला तर येऊ शकताच, काही हे नाही, डाऊट नाही. आणि हां, बाहेर गेल्यानंतर जॉकीचं एक नवीन ट्राय करणार आहे, कारण की मला इथं तर जॉकीचं नाही भेटलं. पण मी खाली गेल्यानंतर दुसरी एक शॉप आहे, इथे भरपूर जॉकीचे आहेत, तर तिथं गेल्यानंतर जॉकीचं हे बघा. आय थिंक 2-3 ठिकाणी जॉकीचं आहे. तर आपण आता तिथं चिकेकसाठी थांबलो होतो ना, तर तिथं बघू आपण जॉकीचं भेटते का. मला ते हुडीचं जॉकीचं घ्यायचं आहे, त्याच्यामधून मग आपण ब्लॅक टी शर्ट वगैरे घालू शकतो. ते खूप क्लास वाटते, मी बघितलं होतं. बघा ते असं दिसतं. खूप मोठा मॉल आहे, फ्रोझन मॉल खूप मोठा आहे तसा. मॅक्वी जे मी कधी ब्रँड बघितले सुद्धा नाही ते इथं आल्यानंतर बघायला भेटलं मला. आहे का वाईल्ड काहीतरी आहे, वाईल्ड क्राफ्ट, भारी पण बघण्यासाठी खूप भारी बरं का. माझी दुसरी वेळ आहे इथे यायची. सकाळी आलो होतो नॉर्मल जस्ट बघण्यासाठी की कसं वाटतं, पण मी त्यावेळेसच शूट करणार होतो. पण ना आत्ता कुठं जायचं तिकडे, पण रात्री सकाळी बघण्यापेक्षा ना रात्री खूप भारी वाटतं एकदम बघायला. म्हणून ह्याला मी बोललो होतो. आणि बाय द वे ह्याचा आज बड्डे, तर मी ह्याला म्हणलो होतो आपण तुझ्या पटकन बड्डे उरकू, पण बड्डेला थोडा लेट आहे त्याच्यामुळे म्हणून अगोदर इकडे मॉलमध्ये येऊ आणि त्याच्यानंतर मग ह्याचा बड्डे सेलिब्रेशन करू. झाले आता दोनच फ्लोअर होतात, दोनच फ्लोअर आहेत, पण एवढे मोठे आहेत ना कुठून. हां खूपच म्हणजे खूप बिग खूप मोठे आहे, आणि कुठून गेलं आणि कुठून आलं ना समजतच नाही. सकाळी आम्ही तर चुकलो होतो. हां हे सलून पण खूप हे. हा इकडे मॅक्स पण इकडे. हा फ्लोअर राहिला होता बघा आता मला वाटतं, बघितलं होतं का. हां मॅक्स आहे. हां हे जुडिओ खाली, पण रेट खूप हाय आहे. चला आता जातो तो आम्ही खाली आणि तुम्हाला ग्राउंड फ्लोअरचं पण दाखवतो. ते मस्त लहान मुलांसाठी गेमसाठी खूप गेम आहेत बघा, त्यांच्यासाठी खूप आहेत. हां बघा जायचं खाली तिथून. आता खाली जातो आणि खालचं बघतो काय असेल बघण्यासारखं तर दाखवतो. आणि तुला हॉलिवूड मॉल नाही माहीत, सॉरी हॉलिवूड नाही माहीत. आपल्याला इकडून एक्झिट करायचं ना. हे बघा हे जुडिओ, हे बघा किती क्राऊड आहे जुडिओमध्ये. चेक करायचं का जुडिओमध्ये जायचं, जुडिओमध्ये का हॉलिवूडमध्ये जुडिओमध्ये. चल जुडिओमध्ये ट्राय करून बघतो, मध्ये करून दाखवतो तुम्हाला. नॉर्मल बघू शकता क्राऊड किती आहे, असं अलाउड नाही पण तरी पण मी तुम्हाला लपून दाखवतो. पण भरपूर क्राऊड आहे. ह्यातलं मला एक बी नाही बसणार, कारण माझ्या हाईटच्या अकॉर्डिंग पूर्ण पॅन्टी खाली लोळतील. हे बघा हे बघा मी जॉकेट ट्राय केलं, पण इथं किती मोठं वाटतं. हे बघा ढगांना जायचं. मी इथून आलोत ना, कुठून आहोत आपण. हां नाही तिकडनं आहोत. हे बघा मॉलमध्ये आलो ना असं होतं, इकडनं जुडिओ. इकडे एक स्कॅम काय झालं माहिती का, स्कॅम नाही म्हणू शकत, एक
झालं असं की आम्ही मिस्टेक झाली की आम्ही एक टी शर्ट घेतलं मी आणि ते ह्याला मी म्हणतो काहीतरी घे त्याच्या नादात आणि माझ्या शूटिंगच्या नादामध्ये ना मी स्पायकरमध्ये हे सोडून आलो बॅगच सोडून आलो आणि ते मला ते कळलंच नाही. म्हणजे ज्यावेळेस मी परत मित्र म्हणलं की व्हिडिओ चेक कर म्हणून मी व्हिडिओ चेक केलं त्यावेळेस समजलं की मी लास्ट बॅग माझ्या हातात होती आणि स्पायकरमध्ये गेलो होतो. मग तिथं गेल्यानंतर त्यांनी ऑलरेडी बाजूला ठेवलेली होती. म्हणलं फायनली नाही तर माझे 1700 रुपये असंच गेले असते. परत झुडिओमध्ये जातो आता कारण तिथं बऱ्यापैकी आहेत टी शर्ट आणि माझ्याकडे टी शर्ट ब्लॅक कलरचं आहेत. परत थोडे मिक्सअप कलर आहे त्यामुळे मी ब्लॅक कलरचं टी शर्ट घेणार आहे आणि परत आता झुडिओमध्ये जातो आम्ही. मध्ये शूटला अलाउड नाही पण तरी पण मी थोडंफार दाखवतो मध्ये गपचूप झालं तुझं आता. फायनली झाली शॉपिंग आणि आता जातो तिकडे स्टार वगैरे आहे तिकडे थंबनेलची तयारी करतो आणि एक स्पाइक एक राहिलं जॉकीचं मला काही घ्यायचं नाही तुला गुपचूप बघू आता बाहेर शूजचं प्लॅन चालू आहे पण बघू बाहेर गेलं पण अगोदर बाहेर एक थंबनेल काढतो आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट घरी जातो. हे बघा स्टार कसं आहे इथे एक थंबनेल काढतो आणि मग जातो. एक तरी पण एक राहिले मला जे जॉकीचं घ्यायचं होतं ना ते राहिले कारण की ते अवेलेबल होतं नव्हतं त्याच्यामुळे मी आता बाहेर ट्राय करतो. आणि आता बड्डे पण सेलिब्रेशन करायचा थोडा वेळ पण झाला आहे आणि ह्याला किती वेळ झाला म्हणतो काहीतरी घे पण ह्याच्यामुळे खूप टाईम गेला आहे. आता पटकन एक थंबनेल काढतो आणि पुढे जातो. हे बघा कसलं भारी दिसते. आता ऑलमोस्ट झाली शॉपिंग आमची म्हणजे माझी झाली आणि काहीच घेतलं नाही. पुढे घेऊन शूजचं बघू पाहिजे आणि जॉकीचं घ्यायचं होतं पण आता बघू चालू आहे का कारण की एक जॉकीचं येताना बघितलं होतं ते खूप लांब आहे आता इथून ह्या लोकेशनपासून. तर आता जाताना रिटर्न बघू जर जॉकीचं भेटलं तर तिथं एक हे घ्यायचं आहे हुडी घ्यायचं आहे. तर मग बघू. आम्हाला थोडा लेट झाला याला लेट म्हणजे आम्ही 7 वाजता आलो 7 वाजता तिथून निघलो होतो 7:30पर्यंत पोहोचलो असतो ना 7:30पर्यंत पोहोचलो इथं 7:30 म्हणजे जवळजवळ आता किती वाजले का 8:30 होता. हां का हां 8:30 झाले मला 7:30 8:30 1 तास गेला याच्यामध्ये आणि शॉपिंग आल्यानंतर ना टाईम बिलकुल पुरत नाही ना रे. यस त्यामुळे लवकर यायला पाहिजे का आम्ही आलं तर पण ह्या बिझी माणूस आहे खूप बिझी नाही आहे दुकान ह्याला सगळ्या गोष्टी बघून करायला बघून येणं पडते असं. चला आता बघू कुठे जॉकीचं भेटते का नाहीतर मग कल देखेंगे. एक जॉकीचं हुडी घ्यायचा राहिला होता तो फायनली घेतला आहे आज. नाही म्हणतो खूप काही घेतलं आहे. आणि तर असा होता फ्रोझन मॉल आणि स्टोरी. आणि आम्ही जस्ट बाहेर निघलो ना त्यावेळेस पण काय एक इश्यू झाला की याची गाडीच दिसती नाही आम्हाला स्कूटी. तो एवढा घाबरला नंतर मग पुढे गाडी होती. मग तो फ्रोझन मॉल तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा. आणि आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण असंच चांगला इंटरेस्टिंग ब्लॉग आणू. तर तोपर्यंत बाय.